जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो राजेश वानखेडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। एम-एस-एफमध्ये जॉईन झाल्याच्यानंतर एम-एस-एफला पगार किती असतो, जर एम-एस-एफमध्ये ड्युटी करत असताना आपल्या गैरहजेरी पडली, सुट्टी पडली तर मग पगार किती प्रमाणात कट होतो, कशा पद्धतीने कट होतो याचा आढावा आपण इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे अपडेट्स मी या चॅनलवरती घेत असतो। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, एम-एस-एफमध्ये जॉईन झाल्याच्यानंतर तुम्हाला एम-एस-एफचा पगार असतो महिन्याचा 21,460 रुपये। त्यात तो कटून आपल्या हातामध्ये येतो महिन्याचा 19,407, म्हणजे हा अकाउंटला येतो महिन्याचा। ते पण कधी येतो, जेव्हा आपण महिन्याभराच्या 26 ड्युट्या केल्या, त्याच्यानंतर हा एक 4 महिन्याभराच्या 4 साप्ताहिक सुट्ट्या जर आपल्या भरल्या, म्हणजे असे एकूण 30 दिवस जर का आपले भरले कामाचे, तर आपल्याला 19,407 इन हँड सॅलरी येते, म्हणजे हे अकाउंटला आपल्या क्रेडिट होऊन जाते। ठीक आहे। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये या 26 दिवसापेक्षा जर कमी जर का ड्युट्या आपल्या भरल्या, तर मग त्याच्यानुसार पैसे कटतात, ते मी तुम्हाला समोर सांगतो। मग 19,407 रुपये अकाउंटला कॅश आले, 19,407 रुपये आपल्या अकाउंटला आल्याच्यानंतर मग या 21,460मधून बाकीचे पैसे कटतात कसे, तर 1,700 रुपये PF कटतो, 150 रुपये तुमचे ई-सिकचे कटतात आणि 200 रुपये तुमचा प्रोफेशनल टॅक्स असतो, तो टॅक्स कटतो सरकारमार्फत। असे म्हणजे टोटल तुमचे या 21,460मधून 2,053 रुपये कटतात। हा महिनाभराचा पगार महिनाभराचा ड्युट्या केल्याच्यानंतर बरं का। त्याच्यानंतरही जर का मग तुम्ही जर का काही सुट्ट्या वगैरे मारल्या तर त्याचे पैसे कटतात, ते तुम्हाला समोर मी सांगतो। आणि हाही जर का तुम्ही साधे सुरक्षा रक्षक असाल तर हा तुमचा पगार आहे 21,460 रुपये, 19,407 रुपये इन हँड सॅलरी समजा। आणि जर का तुमची आर्म गार्ड म्हणून नियुक्ती झाली असेल, म्हणजे तुम्ही जर का हत्यारी सुरक्षा रक्षक असाल, तुमच्या हाती वेपन दिलं गेलं असेल ड्युटी करत असताना, तर तुम्हाला हा 19,407 प्लस 1,300 रुपये या हत्यारासाठीचा महिनाभराचा खर्च म्हणून तुम्हाला 1,300 रुपये शिल्लकचे भेटतात। म्हणजे तुमचा मग महिन्याभराचा इन हँड सॅलरी किती होते हत्यारी सुरक्षा रक्षकाची, तर 20,700 रुपये होते हत्यारी सुरक्षा रक्षकाची, बरं का। आणि जर का तुम्ही ड्रायव्हर म्हणून नियुक्ती झाली असेल तुमची त्याच्यामध्ये एखाद्या पोलीस स्टेशनला किंवा कुठं, तर ड्रायव्हरचा पण तुम्हाला आणखीन असे काहीतरी 2,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला पैसे शिल्लक भेटतात महिनाभराचे। हे हत्यारी सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हर सुरक्षा रक्षक यांच्यासाठी आहे। हे महिनाभराचे तुमचे पगार महिनाभराच्या तुमचे 26 ड्युट्या भरल्या तरच, बरं का। जर का मग महिनाभरामध्ये तुमचे जर का महिनाभरामध्ये तुमच्या सुट्ट्या पडल्या काही, जर का तुम्ही काही कारणास्तव गैरहजर राहिला, तर मग तुमचे पैसे कटतात। कशा पद्धतीने कटतात, समजा तुम्ही 15 दिवस गैरहजर राहिलात, तर 15 दिवस गैरहजर राहिलात तर मग 15 दिवसाचे पैसे कटतात कसे, तर हे 19,407 रुपये 19,400 भागीला 30, म्हणजे हे 30 का बरं, तर हा महिना जर 30चा असला तर 19,400 भागीला 30 म्हणजे हे जवळपास येते 646च्या जवळपास। आणि महिना जर का 31 दिवसांचा असला तर 19,400 भागीला 31 म्हणजे टोटल हे येतात 625 रुपयाच्या जवळपास। म्हणजे जर का तुम्ही 15 दिवस गैरहजर राहिलात, तर 15 दिवसाचे तुमचे 646 रुपयेप्रमाणे 9,690 रुपये असे एवढे महिन्याचे तुमचे कटतील 15 दिवसाचे। आणि हा महिना जर का 30चा असला तर, आणि महिना जर का 31चा असला तर मग 15 गुणेला 625 बरोबर 9,375 रुपये एवढे तुमचे 15 दिवसाचा पगार कट होईल, जर का 15 दिवस तुम्ही गैरहजर राहिला तर। त्यात ते डिपेंड करतं की हा महिना तुमचा किती 31चा आहे की 30चा आहे, की मग तो फेब्रुवारी 28-29चा येतो, याच्यानुसार तुमचा पगार कट होतो। ठीक आहे, गोष्टी क्लिअर आहेत। काही अडचण असली तर कमेंट बॉक्समध्ये विचारता। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सुट्ट्या कशा लागू होतात, सुट्ट्या लागू होतात जर आपण ड्युटीला जॉईन झाल्याच्यानंतर नाही का, आपली 1.5 महिना ड्युटी केली आपण, समजा 45 दिवस ड्युटी झाली, त्याच्यानंतर 45 दिवस ड्युटी झाल्याच्यानंतर आपल्याला CL लागू होतात। CL म्हणजे कॅज्युअल लीव, किरकोळ रजा, आणि ह्या आपल्याला असतात वर्षभराच्या 8 रजा असतात। म्हणजे जर का तुम्ही या CL घेतल्या तर तुमचा दिवस भरून भेटतो समजा तुम्हाला, म्हणजे 8 दिवस तुम्ही वर्षभरात गैरहजर राहिला तर ते 8 दिवसाचे तुम्हाला पैसे भेटतात, हे CL लागू होतात। पण हे CL लागू होण्यासाठी तुम्हाला अगोदर 45 दिवसांची ड्युटी करावी लागते। ठीक आहे। आणि ही झाली CL। त्याच्यानंतर मग 11 महिने ड्युटी खतम झाल्याच्यानंतर 11 महिने जर का आपण ड्युटी केली, एक कंत्राट कालावधी पूर्ण केला, तर आपल्याला EL भेटतात। EL म्हणजे अर्न लीव, अर्जित रजा।
म्हणजे 15 दिवसाची असते. म्हणजे 11 महिन्याची ड्युटी जर का आपण केली तर त्याच्यानंतर आपल्याला 15 दिवसांची अर्न लीव भेटते. म्हणजे 15 दिवस आपण गैरहजर जरी राहिलो तरीसुद्धा आपल्याला 15 दिवसाचा पगार भरून भेटतो. ठीक आहे. आणखीन जर हे साधारण सुरक्षा रक्षकाचा हा पगार रेंज झाला, त्याच्यानंतर तुम्ही आर्मगार्ड आहात तर मग ह्या आर्मगार्डचा भत्ता जो आहे 1300 रुपये हा पण तुमच्या गैरहजेरीच्या प्रमाणे कटतो बरं का. ठीक आहे. म्हणजे 15 दिवस जर गैरहजेरी राहिला तुम्ही तर मग हे 646 प्लस तुमचा या 1300चा महिन्याचा भाग द्यायचा. असा याच्या संदर्भात जेवढे कमी भागाकार येईन प्लस हे ॲड होऊन याच्यामध्ये याचा आणि त्याचा गुणाकार करून म्हणजे समजून द्यायचं की आपले या 1300 रुपये बी जेवढे दिवस आपण गैरहजर राहणार आहोत त्याच्यानुसार पैसे कटत असतात. ठीक आहे. आणखीन जर का तुम्हाला काही माहिती हवी असली जर का तुम्हाला काही माहिती हवी असली तर त्याचा कमेंट बॉक्समध्ये विचारण्याचा प्रयत्न करा. मी त्याचं इमानदारीने जसं आहे तसं व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. ओके देन चला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा. धन्यवाद.